धुळे शहरात 6 मुमुक्षु दीक्षार्थी घेणार जैन भगवती दीक्षा। जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराजांच्या सानिध्यात होणार दीक्षा पत्रकार परिषद संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की जैन धर्मीयांमध्ये अत्यंत कठीण मानला जाणारा महोत्सव संसारापासून कोसो दूर जाऊन दीक्षा घेणे खूप महान असे कार्य धुळे शहरात जैन भगवती दीक्षा घेणाऱ्या 6 मुमुक्षु दीक्षार्थी बुधवारी दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजता खानदेश गोशाळा दशरा मैदान मालेगाव रोड या ठिकाणी जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांच्या सानिध्यात दीक्षा ग्रहण करणार आहेत। या निमित्त दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी शीतलनाथ जैन मंदिर गल्ली नंबर 2 धुळे येथून शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। जैन धर्मातील दीक्षा जीवन अत्यंत खडतर जीवन असून जैन साधू संपूर्ण आयुष्यभर 5 महाव्रतांचे पालन करतात। यामध्ये आजीवन ब्रह्मचर्याचे पालन, सूर्यास्तानंतर अन्नाचे कणही घेत नाही, भिक्षा ग्रहण करून आपले जीवन प्रयाण करणारे साधू साध्वी जीवनभर पायी प्रवास करतात। तसेच धन दौलत कुटुंब सर्व त्याग करून जैन दीक्षा ग्रहण केली जाते। असे सर्व सुख सुविधांचे जीवन त्याग करून जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांच्या सानिध्यात 6 मुमुक्षु आत्मा दीक्षा ग्रहण करणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने मुमुक्षु करणबाई आणि तान्याबेन यांचा जन्म अमेरिका येथे झाला आणि 12 वर्षानंतर भारतामध्ये गुरुदेवांच्या संपर्कात आले। गुरुदेवांच्या प्रेरणेने तरुण वयात दीक्षा जीवन स्वीकारत आहेत। त्यांच्यासह मुमुक्षु वितरागबाई मलकापूर, मुमुक्षु साक्षीबेन बडोदा, मुमुक्षु नेहाबेन जयपूर, मुमुक्षु जिनांशीबेन नागपूर हे दीक्षा ग्रहण करणार आहेत। सदर दीक्षा महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शीतलनाथ जैन संस्थान धुळे यांनी केले असून दरम्यान 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता शीतल जैन मंदिर गल्ली नंबर 2 येथून शोभायात्रा निघेल, तर रात्री 8 वाजता अभिनंदन समारोह खानदेश शाळा दशरा मैदान मालेगाव रोड या ठिकाणी होणार आहे। तसेच दिनांक 24 जानेवारी रोजी दीक्षा ग्रहणाचा कार्यक्रम सकाळी 7 वाजता खानदेश गोशाळा दशरा मैदान मालेगाव येथे होणार असून दीक्षा महोत्सव निमित्त धुळे शहरात जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज सह आदि संत तथा स्वाधीजी विराजित आहेत। शहरात होणाऱ्या मुमुक्षु दीक्षार्थींच्या या कार्यक्रम प्रसंगी सकल जैन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शीतलनाथ जैन संस्थान धुळे तथा सकल जैन संघ यांनी केले आहे। 10 साल वहाँ पे रहे अमेरिका। जो कि आप उस पर मंथन करोगे और आप उस पर कोई डिसीजन ले पाओगे, ये जो फैक्टर है बहुत बड़ा काम करता है। और दूसरी बात, हमारा समाज में भी ज़्यादातर एजुकेटेड वर्ग जैन समाज में बहुत बड़े लेवल पे, तो ये सहज यही होते रहता है। जो वर्ग सामने बैठता है हम उसी के सामने बोलते हैं, पूरे गांव के बीच में हम बोलने जाते नहीं, सामने बैठने में से ही लोग आते हैं, तो अपने आप एजुकेटेड वर्ग ही वो आ रहा है। इसमें कोई ऐसा नहीं है कि इसको दिया उसको नहीं दिया, लेकिन जिसको भी लेना उसको पूरी पात्रता, पूरी योग्यता, पूरे क्वालिफिकेशन, हमारे तरीके का जीवन वो जीने की तैयारी जो दर्शाता है, वो ट्रेनिंग होती है, उसको मिलता है। दीक्षार्थी जे आहेत यांचं वयोगट काय आहे? हमारे भगवान ने 8 साल लगभग 16 से 18-19 साल तक वाले हैं। तो इसको कोई लिमिट है, एज लिमिट है दीक्षा लेने? राजस्थान से जो आ रहे हैं उनकी 24 साल की उम्र है, बाकी 16 प्लस है सभी। दीक्षा लेने में एज कोई लिमिट है?